बदलापूर प्रकरणामध्ये हायकोर्टाकडून सरकारची कान उघडणी करण्यात आली। जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्हाला जाग आली का असा सवाल न्यायमूर्तींनी केला। उशिरा कारवाई करून काय होणार आहे असं देखील न्यायालयानं विचारलं। बदलापूर प्रकरणामधील सुमोटो याचिकेवर मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे। वीरेंद्र सराफ महाधिवक्ते, सरकारकडून एसआयटीची स्थापना झाली। प्रकरणाची जलद गतीनं चौकशी सुरू आहे। एसआयटी टीमनं लहान मुलींचे जबाब नोंदवून घेतलेत। जर शाळांमध्येच मुली सुरक्षित नसतील तर मग शिक्षण अधिकाराचा काय उपयोग आहे? अगदी 4 वर्षांच्या मुलीही बळी पडतायत। ही काय परिस्थिती आहे? हे प्रचंड धक्कादायक आहे। फक्त गुन्हा दाखल करण्यातच दिरंगाई केली असं नाहीये। शाळा प्रशासनानंही हा प्रकार उघड झाल्यानंतर त्या संदर्भात तक्रार दाखल केली नाही। एसआयटी स्थापन झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम ते करतील असं तुम्ही सांगितलं, पण हे आधीच व्हायला हवं होतं। ज्या क्षणी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली त्या क्षणी शाळा व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल व्हायला हवा होता। हा इतका गंभीर गुन्हा आहे। 2 मुलींचं लैंगिक शोषण झालंय। पोलीस अशा प्रकरणात गांभीर्यानं कारवाई का करत नाहीत? आम्हाला पुढील सुनावणीच्या वेळी हे कळलं पाहिजे की शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत। न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे आता नेहमीचंच झालंय। जोपर्यंत अशा प्रकरणात तीव्र असंतोष उफाळून येत नाही तोपर्यंत व्यवस्था हलत नाही। आता तुम्हाला असं म्हणायचंय का की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत गुन्ह्यांचा तपास गांभीर्यानं केला जाणार नाही? हे अत्यंत विकृत कृत्य दुर्लक्ष करून चालणार नाही। महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय। याचा अर्थ माहितीये का? पोलिसांना याची आठवण करून देण्याची गरज आहे। पोलिसांनी पालकांचा जबाब पोलीस ठाण्यात का नोंदवला नाही? पुढची सुनावणी ही मंगळवारी 2:30 वाजता होईल। पुढच्या वेळी येताना पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली याची माहिती घेऊन यावी।